आणि पहिल्यांदा पोस्टलची मतं मोजली जातील। पोस्टल मतं मोजल्याच्या नंतर ईव्हीएम उघडलं जाणार आहे, त्यामुळे पहिले जे कल येतील ते अतिशय इंटरेस्टिंग असणार आहेत। कारण कर्मचाऱ्यांना काय वाटतं, कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने त्यांचा नगरसेवक कोण, कुणाची असावी बरं मुंबईमध्ये सत्ता, मुंबईत ठाकरे हवेत, ही जी भावना आहे ती भावना ईव्हीएम मध्ये आपल्याला आज पाहायला मिळते का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण दोन ठाकरे 2 दशकांची दिवार तोडून या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन भाजपचा वारू रोखण्याचा प्रयत्न करतात। त्यांना किती यश येतं हे पाहावं लागेल। अनेक धक्के सहन केले, अनेक जणांनी त्यांच्या पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला, पक्षांतर केलं, पक्षात शिवसेनेमध्ये तर उभी फूट पडली, अनेक आमदार सोडून गेले, सातत्यानं पराभव, हे सगळं 4 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता नाहीये, प्रशासक तिथं आहेत, त्यामुळे सत्ता तिथली नसल्यानं सत्तेपासून वंचित असलेला शिवसेना 4 वर्ष तग धरून आहे। अनेक संकटातून मात करत 2 ठाकरेंनी आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरंच मुंबईकर आज त्यांच्या त्या नेरेटिव्हला, त्यांच्या त्या आव्हानाला प्रतिसाद देतात का, हे पाहणं आज अतिशय महत्त्वाचं असणार आहे। नेमकं मुंबई कुणाची हे काही पहिला कल आलाय वेळामध्ये कळणार आहे। भाजपच्या बाजूनं।